सुरुवातीला आयर्न फ्रेशची सुरुवात करायची तर मग आपण कुठे स्टार्ट केला पाहिजे, शॉप कुठलं असलं पाहिजे, जे आपण ड्रायक्लिंगला प्रोसेसला जे केमिकल लागतात, अनेक सारे प्रश्न होते। ग्राहकांचा विश्वास हा सर्वात प्रथम तर क्वालिटी, कुटुंब आणि व्यवसाय ही तर खूपच तारेवरची कसरत असते। माझी एक लहान मुलगी 6 महिन्याची होती तेव्हा मी तिला स्वतः शॉपवर घेऊन जात होते। एक नारी सब पे भारी असं आपण म्हणतो की जर एका स्त्रीने ठरवलं ती काही करू शकते, ती घर सांभाळू शकते, बिझनेस सांभाळू शकते, मुलं देखील सांभाळू शकते। एका मुलीच्या मागे तिच्या वडिलांचा हात असेल तर ती 100% सक्सेसफुल होणार आहे। एका बायकोच्या मागे जर तिच्या नवऱ्याचा हात असेल तरी ती 100% सक्सेसफुल होणार आहे। म्हणजे मला याच्यातनं तर इतकं सांगण्यासारखं आहे की जे पुरुष असताना त्यांनी तर महत्त्वाचं महिलांना सपोर्ट करायला पाहिजे। म्हणजे ती जर कुठे 90% सक्सेस होणार असेल ना, त्यांच्या एक हा बोलण्याने की तू कर, आम्ही आहे मागे, तर ती 100% काय 101% सुद्धा सक्सेस होते। मी सगळ्या महिलांना हे सांगेन की फक्त घरात बसून चूल आणि मूल करण्यात काही अर्थ नाहीये। तुम्ही उठा, काहीतरी करायलाच पाहिजे। जर तुमच्या मागे जर सासू सासरे असेल तर मुलं त्यांच्यावर टाका, जबाबदारी त्यांना द्या, पण तुम्ही बाहेर निघा, काहीतरी बिझनेस करा, जॉब करा आणि खूप काही करण्यासारखं आहे आणि महिला इतकं काही करू शकता। नमस्कार, मी प्रवीणा तुमचं स्वागत करत आहे नवरात्र स्पेशल शक्ती कथा पॉडकास्टमध्ये। नवरात्र म्हणजे नवी शक्ती, नवी सुरुवात। आज आपल्यासोबत आहे आयर्न फ्रेश ड्रायक्लीनच्या डायरेक्टर प्रियांका निमसे। त्या एक महिला असून ड्रायक्लीन क्षेत्रात स्वतःचं नाव कमवलं आहे। चला तर मग त्यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेऊया। आज आपल्या महिला पॉडकास्ट बघतायत तर त्यांना आयर्न फ्रेश ड्रायक्लीनची सुरुवात कशी झाली त्याचा थोडक्यात परिचय करून द्या। नमस्कार, मी प्रियांका नेमसे आयर्न फ्रेशला रिप्रेझेंट करते। तर आयर्न फ्रेशमध्ये सगळ्या प्रकारच्या जर तुमच्या साड्या असेल, शर्ट पॅन्ट असेल, यांना आम्ही ड्रायक्लीन करतो। तुमचं शूज क्लिनिंग असेल, त्यानंतर बॅग क्लिनिंग करतो, कर्टन क्लिनिंग करतो, हे सगळे आयर्न फ्रेशमध्ये ड्रायक्लीन होतात। ड्रायक्लीन सारखा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा आम्ही ना सुरुवातीला बिझनेस हा बघत होतो की कोणता आपण सुरू करू शकतो। तर मग आम्ही मेट्रो सिटीमध्ये एकदा व्हिजिट केली की मेट्रो सिटीमध्ये कोणते बिझनेस चालतात जास्ती करून। तर आम्हाला टंबल ड्राय झालं, त्याच्यानंतर यू क्लीन झालं, त्यांच्यामध्ये थोडासा रेफरन्स भेटला। त्या शॉपला आम्ही व्हिजिट केली तर तिथून आम्हाला कळालं की असा बिझनेस आपण करू शकतो की जेव्हा कपडे टाकले की संध्याकाळी पण मिळतात, अशी अर्जंट प्रोसेस पण त्याच्यामध्ये असते। तर मग आपण हा संगमनेरमध्ये अशा टाईपचा बिझनेस आणू शकतो। त्याच्यामध्ये फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आम्हाला खूप आवडलं। त्याच्यामध्ये व्यवसाय तुम्ही चालू केलाय, हो, पण अनेक अडचणी आल्या असतील, हो, तर त्या अडचणी कशा आल्या त्यावर पण तुमचा अनुभव शेअर करा आणि त्या अडचणींवर मात कशी केली हे पण सांगा। सुरुवातीला आयर्न फ्रेशची सुरुवात करायची तर मग पूर्णच आता आपण कुठे स्टार्ट केला पाहिजे, शॉप कुठलं असलं पाहिजे, फ्रंटला रोड फ्रंटला असलं पाहिजे, त्यानंतर आपण ड्रायक्लिंगला प्रोसेसला जे केमिकल लागतात तर ते कुठून घेऊ शकतो, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इस्त्री वापरू शकतो की स्टीम प्रेस वापरू शकतो, ह्या अनेक सारे प्रश्न होते। मग त्यांना व्हिजिट करणं। आता सुरुवातीला जर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये घुसलो तर आमचं याच्यावर पार्श्वभूमी काहीच नव्हती, पण मग आता नवीन काहीतरी आपल्याला करायचं आहे, त्यामुळे मग हे खूप मोठे आव्हानं होते आमच्यासाठी की हे केमिकल कुठून आणताय, इस्त्री कुठून आणताय, त्याच्यानंतर मॅनपॉवर कशी मॅनेजमेंट करायची, ह्या सगळ्याच मोठ्या अडचणी आमच्यासाठी होत्या आणि त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो। ग्राहकांचा विश्वास कसा मिळवला, म्हणजे काही स्ट्रॅटेजीज वापरले का आणि कसे ग्राहक जोडले गेले तुमच्याकडे? ग्राहकांचा विश्वास हा सर्वात प्रथम तर क्वालिटीनेच ग्राहक रिपीट होता। त्यानंतर जे आमच्याकडे सुरुवातीला ग्राहकांनी जो विश्वास दाखवला, त्यांना जे आम्ही क्वालिटी दिली, नंतर आम्ही त्यांचे रिव्ह्यू घेतले, जे जेन्युइन रिव्ह्यू असतात, जे आम्ही इंस्टाग्राम पेजला आमच्या शेअर केले, त्यामुळे ते दुसऱ्या ग्राहकांना देखील कळाले आणि तसंच ते वाढत गेलं। कुटुंब आणि व्यवसाय तुम्ही दोन्ही एकत्रितपणे सांभाळताय, तर त्याचा अनुभव पण शेअर करा आणि समतोल कसा राखता तुम्ही हे पण शेअर करा। आता कुटुंब आणि व्यवसाय ही तर खूपच तारेवरची कसरत असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा व्यवसाय करण्यामागे माझे सासू सासरे हयात नसल्यामुळे आम्हाला ही खूपच अवघड आणि टफ होतं आमच्यासाठी की मुली सांभाळून। जशी माझी एक लहान मुलगी 6 महिन्याची होती तेव्हा आम्ही हा आयर्न फ्रेश चालू केला। तेव्हा मी तिला स्वतः शॉपवर घेऊन जात होते आणि ती माझ्यासोबत 9 ते 8 वाजेपर्यंत कंटिन्यू सोबत असायची।
म्हणजे एक मुलगी सरांनी सांभाळली आणि एक मुलगी मी सांभाळली, असं आम्ही डायव्हर्ट करून आणि कसं मॅनेज करता येईल अशा दृष्टीने बघितलं. जो तुमचा ड्रायक्लिंगचा व्यवसाय आहे तर त्यामध्ये काय अनुभव आहे का की त्यांनी कौतुक पण केलंय, कोणाचं कंप्लेंट्स पण असतील, असा अनुभव शेअर करा. अनुभव असा आहे, आम्ही एकदा असं सहज एका शॉपमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे टेलरचं शॉप होते, तिथे 2 कस्टमर होते. तर तो एक कस्टमर एका याला विचारलं की हा शर्ट नवीन आहे, कोणत्या शॉपमधून घेतला? तो म्हणे अरे हा नवीन नाही आहे, जुनाच होता, पण ते आयर्न फ्रेश ड्रायक्लिंगवाले आहे ना, त्यांनी काय केलं, हा जुना शर्ट नवीन करून दिला आणि इतका कडकपणा दिलाय. मग तो बोलला की मला पण त्या शॉपचा ॲड्रेस किंवा नंबर द्या, मी पण तिथे जाईन. जेव्हा आम्ही ही कुजबूज ऐकली ना कस्टमरमध्ये, तेव्हा ती एक गोष्ट आम्हाला खूप अभिमानास्पद होते आमच्यासाठी. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची ह्या व्यवसायामागे पार्श्वभूमी काहीच नव्हती, सर्व नवीन होतं आमच्यासाठी. त्याच्यामुळे सुरुवातीला खूप अडचण आल्या, काही कंप्लेंट आल्या, काही आता असेल आपलं एखादं साडी असेल किंवा शर्ट असेल, काही प्रॉब्लेम येत असेल किंवा इस्त्री व्यवस्थित परफेक्ट जात नव्हती सुरुवातीला, कारण आता आम्ही स्वतः आधी शिकत होतो, नंतर जे आमचे स्टाफ होते त्यांना शिकवत होतो. सुरुवातीला आम्हाला असे इश्यू येत होते, मग त्याच्यातनं आम्ही कस्टमरचे रिव्ह्यू घेत गेलो की अरे हा आपल्याला प्रॉब्लेम आहे, इथे व्हाईटनेसचा प्रॉब्लेम आहे, अरे ह्या साड्यांचा अशा स्टेप केल्या पाहिजे. जे मोस्ट ऑफ द लेडीजचा प्रॉब्लेम असा असतो की जर काठपदर साडी आली तर त्या काठांचा कलर आमचा मध्ये नाही लागला पाहिजे. याच्यावर सोल्युशन आम्ही खूप साऱ्या लॉन्ड्र्या फिरलो की काही सोल्युशन आहे का. मोस्ट ऑफ दी ज्या लेडीज घरी वॉश करायच्या आणि कलर लागून यायचा, तर मग त्याच्यावर आम्ही नंतर असे केमिकल सर्च केले, जर की कलर फिक्सिंग काही करता येते का आपल्याला, की ट्राय करू की आपले डाग पण गेले पाहिजे आणि ती साडी एकदम बिना कलर त्याचा कमी होता किंवा तिचं अजून पॉलिश वाढली पाहिजे आणि काही आपल्याकडे त्यांच्या साडीला काहीच प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, असे आम्ही खूप सर्च केलं. आणि नंतर आता आम्ही तुम्हाला सांगतो की इतक्या साड्या येतात आमच्याकडे, कितीही डार्क साडी असली तरी ती अशी फ्रेश होऊन जाते वरती. त्याच्यामुळे नंतर ते ज्या कंप्लेंट येत होत्या ते आम्ही ॲक्सेप्ट करून त्याच्यावर आम्हाला काय रिसर्च करता आला तो करून आम्ही आमचे कमीत कमी प्रॉब्लेम आमच्याकडे येतील याचा प्रयत्न जास्त केला. आता नवरात्र चालू आहे, तर नवरात्रात देवीची 9 रूपं आहेत. की जर एका स्त्रीने ठरवलं की एक नारी सब पे भारी, असं आपण म्हणतो की जर एका स्त्रीने ठरवलं ती काही करू शकते. आणि जेव्हा मी स्वतः बिझनेसमध्ये आले तेव्हा मला कळाले की म्हणजे एक स्त्री खरंच मल्टीटास्किंग असते. कारण माझं सुद्धा बॅकग्राऊंड असं आहे की मला असं वाटायचे की स्त्री ही इतकं काही करू शकत नाही. जेव्हा आपण स्वतः गेलो त्या क्षेत्रामध्ये तेव्हा मला असं वाटलं की स्त्री खूप काही करू शकते. ती जेवढं करू शकते ना तेवढं कोणीही काही करू शकत नाही. ती खूपच मल्टीटास्किंग आहे. ती घर सांभाळू शकते, बिझनेस सांभाळू शकते, मुलं देखील सांभाळू शकते. मॅम, आता नवीन व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत आणि त्यांना करायची इच्छा पण खूप आहेत, पण त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे, तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आता नवीन महिला आहे, जरी तुमच्याकडे नॉलेज नसेल तरी पण तुम्ही स्वतः डेअरिंग केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. जे तुम्हाला जे काही करायचं आहे. आता एखाद्या प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असतं की मला असा जॉब करायचा आहे, की मला असा बिझनेस करायचा आहे, पण त्यांना एक फील्ड भेटत नाही. तर मग तुम्हाला वाटतंय ना की यांच्याकडे हे नॉलेज भेटू शकतं, तर त्यांच्यापर्यंत पोहोचा, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा की आम्हाला ही मदत करता का तुम्ही, मला ह्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे का. थोडं सुरुवातीला तुम्हाला 10 जण नाही बोलतील, पण 11वा जण तुम्हाला बोलेल की हां मी तुम्हाला मदत करतो, याच्यामध्ये हे असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. पण एक असतं की महिलांनी जर डेअरिंग केली तरच त्या पुढे जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की जरी एक मुलीने ठरवलं किंवा एक वुमनने ठरवलं की काहीतरी करायचं, पण त्याच्या मागे जर एका मुलीच्या मागे तिच्या वडिलांचा हात असेल तर ती 100% सक्सेसफुल होणार आहे. एका बायकोच्या मागे जर तिच्या नवऱ्याचा हात असेल तरीही ती 100% सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे मला याच्यातनं तर इतकं सांगण्यासारखं आहे की जे पुरुष असताना त्यांनी तर महत्त्वाचं महिलांना सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे ती जर कुठे 90% सक्सेस होणार असेल ना, त्यांच्या एक हा बोलण्याने की तू कर, आम्ही आहे मागे, तर ती 100% काय 101% सुद्धा सक्सेस होते. आता महिलांना छोटे व्यवसाय चालू करायचे आहेत, पण त्यांना ड्रायक्लिंग व्यवसाय चालू करायचा आहे, तर तुम्ही काय सल्ला देऊ शकता? जर कोणाला जरी आपला हा ड्रायक्लिंग व्यवसाय चालू करायचा असेल, स्पेशली महिलांना, जर तुम्ही जिथे राहता तिथे जर तुम्ही म्हणजे सुरुवात
घरून केली तरी काही हरकत नसते. मग जर तुम्हाला काही जर नॉलेज हवं असेल किंवा केमिकलचं असते, मशिनरी असेल, काही नॉलेज लागलं तर ते मी देऊ शकते तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला जर असेल काही महिलांना जर असं खूप असतं की आमच्या एरियामध्ये ही गोष्ट चालू शकते तर तुम्ही ती सांगू शकता. तर ऑफकोर्स माझा जो नंबर आहे मी त्याच्यावर तुम्ही त्या नंबरला कॉल करून मला व्हिजिट करू शकता. तुम्हाला पूर्ण मी नॉलेज देऊ शकते. कशी सुरुवात करायची, कोणत्या सुरुवातीपासून कमी मेंटेनन्समध्ये सुरुवात कशी करायची ते देखील मी त्यांना सांगू शकते. आता तुम्ही केमिकल बोललात तर केमिकलचा इफेक्ट कपड्यावर होतो का? केमिकल जर आपण इको फ्रेंडली वापरतो, आता आम्ही जे आहे जे सगळे जर्मन मेड इको फ्रेंडली केमिकल वापरतो, त्याने केमिकलचा म्हणजे आपल्या कपड्यांवर इफेक्ट फक्त डागांवर होतो. जो कपडा असतो त्याला काही इजा पोचत नाही. तुम्ही जर त्याला साडी एकदम पातळ असते, डार्क कलरची असते, त्याच्यावर ट्राय केला तरीही त्याला काहीच म्हणजे कपड्याला इफेक्ट पडत नाही, पण डाग काढण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो. म्हणजे जर केमिकल जर चांगले वापरले, आता आम्ही तर सगळे इको फ्रेंडलीच केमिकल वापरतो, त्याच्यामुळे आम्हाला केमिकलचा तरी इश्यू काहीच येत नाही. आणि मोस्ट ऑफ दी मी तर सगळीकडे लॉन्ड्रीमध्ये म्हणजे जे टॉपचे मेट्रो सिटीमध्ये टंबल ड्राय असेल, न्यू क्लीन असेल, त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यांनी आम्हाला हेच सजेस्ट दिलं की तुम्ही एकदम केमिकल कितीही प्राईसचे जाऊ, केमिकल एकदम चांगल्यातले चांगले वापरा, कधीही कपड्याला प्रॉब्लेम येत नाही. एक पैसा आपला जास्ती गेला पण ती जर कस्टमरचा जो कपडा असतो तो जर आपण जास्ती ब्राईट आणि व्यवस्थित जर दिला तर तोच कपडा 4 कस्टमर त्या कस्टमरने रिपीट होता आपल्याकडे. म्हणून आम्ही सगळे इको फ्रेंडली केमिकलच वापरतो. संगमनेरला काय होतं, बरेचसे ग्राहक आहे की त्यांची बोंबाबोंब असते की ड्रायक्लीनला दिलेत कपडे पण ते व्यवस्थित नाही निघले. तर तुमच्याकडे कधी असं झालंय का, का तुमच्याकडे काही वेगळं पण आहे? नाही, नक्कीच आमच्याकडे पण हे प्रॉब्लेम खूप सारे येतात. पण मी इथून ग्राहकांना एवढंच सांगू इच्छिते की जर आपण जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये जातो त्यांच्या बिलावर स्पष्ट लिहिलेलं असतं की आम्ही कलरची गॅरंटी घेणार नाही, आणि हीच कलरची गॅरंटी जर ते ड्रायक्लिंगवाल्यांकडे मागताय तर त्यांचं ते चुकीचं आहे. तुम्ही जर 10,000ची साडी घेताय तर तिथं तुम्हाला ते डायरेक्ट लिहून देत आहे की तुम्हाला कलरची गॅरंटी नाही. मग तिथं तुम्ही प्रश्न का विचारत नाही, मी 10,000ची साडी घेते, मला इथं कलरची गॅरंटी पाहिजे, माझी ही साडी अशी पाण्यात गेली तर तिचा एवढा थोडा सुद्धा कलर गेला नाही पाहिजे, घेतो का आपण गॅरंटी? नाही. मग तुम्ही एक्सपेक्ट करता की ड्रायक्लिंगवाल्यांनी ही गॅरंटी घ्यावा, तर ती शक्य नाही. ड्रायक्लिंगवाले एवढंच ट्राय करता की ठीक आहे कमीत कमी कलर गेला पाहिजे, जास्तीत जास्त डाग निघण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही देखील आमच्याकडे कस्टमर आल्यानं त्यांना स्पेशलला पण घेतो आम्ही कपडे, पण त्याच्यामध्ये सांगतो की आम्ही स्पेशल ट्राय करतो याला, पण आम्ही तुमचं डागाचं आणि कपडा फॅब्रिक कसा आहे आणि तुमचा डाग किती पक्का आहे याच्यावर काम करतं केमिकल. केमिकल काय प्रत्येक डागानुसार बदलणार तर नसतं, पण मग तुमचा कपडा आणि डाग याची सांगड जेव्हा परफेक्ट बसते तेव्हा तो डाग पूर्ण निघतो. आणि आपलं इंडियामध्ये असं आहे की लेडीजचा कोणताही एक स्पेशल ब्रँड नाही आहे. जरी आपण शर्ट आणि पॅन्ट म्हणतो हे अजिबातच डाग सोडत नाही. आता कधी कधी मला कस्टमर विचारतात की शर्टचं 50 रुपये रेट आहे, पॅन्टचं 50, आणि साडी अचानक 200, 250, 300 असं का? तर आम्ही त्यांना तेही एक्सप्लेनेशन करतो तिथे की प्रॉब्लेम कसा असतो, शर्ट आणि पॅन्ट मोस्ट ऑफ दी कलर सोडत नाही, ते असतं 100-100च्या लॉटमध्ये जातात. त्यांना मग केमिकल कमी लागणार असतं, लाईट बिल कमी लागणार असतं, त्याच्या मागचा मेंटेनन्स थोडा कमी होऊन जातो की त्याचा रेट आपल्याला 50 रुपयामध्ये बसवता येतो. पण साडी झालं, लेडीज कपडे झाले, लेडीज वेअर, ब्रँड नसल्यामुळे कोणताही कपडा, साधी 1 लाखाची साडीसुद्धा भयानक कलर सोडते, खूप कलर सोडते. त्याच्यामुळे त्याची गॅरंटी असं ते नाही आहे की चलाच आपण 6 साड्या घेतल्या आणि लॉटमध्ये टाकल्या, ह्या गोष्टी होऊ शकत नाही. त्याला स्पेशल केमिकल वापरावं लागतं, स्पेशल ट्रीटमेंट करावं लागते, त्याच्यामुळे त्याचे रेट जास्ती होऊन जातात. म्हणूनच गॅरंटी डागाची आणि कलरची संगमनेरमध्ये असो की कुठे असो तुम्हाला लॉन्ड्रीमध्ये कोणीच म्हणणार नाही का हा गॅरंटीड डाग निघेल, कोणीच म्हणणार नाही. कलरची ते पण बोलता की कलरची आम्ही गॅरंटी घेणार नाही, डागाची गॅरंटी घेणार नाही, पण प्रयत्न आम्ही 100% करू. तर त्याच्या मागे पण रिझन कस्टमरनी समजून घेतलं पाहिजे की का घेऊ शकत नाही, कारण इतके सारे फॅब्रिक आहे. कोणता फॅब्रिक कोणताही डाग असला ना असा पक्का पकडतो, तो कोणता कपडा लवकर लूज करतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यानुसार तर हे करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कपडा पण वाचवायचा आहे, डाग पण काढायचा आहे, त्याची पॉलिश पण गेली नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे कुठे तुम्ही ड्रायक्लिनला गेले का तुम्हाला एवढं सांगता की आमच्याकडे कलर आणि डागाची गॅरंटी नाही, पण आम्ही प्रयत्न करतो. तर त्याच्या मागचं रिझन सुद्धा हे आहे. आजकाल महिला उद्योग क्षेत्रात येतात आहे, तर तुमचं काय मत आहे, महिलांनी उद्योग करावा की नाही?
नक्कीच करावा. महिलांनी आजच्या तर ह्या 21व्या सदीच्या काळात तर महिलांनी नक्कीच व्यवसाय करावा. जॉब करणं थोडं डिफिकल्ट आहे लेडीजसाठी. आपले मुलं बाळ जेव्हा मागे असतात तर तेव्हा आपल्याला त्यांना 8 तास 9 तास एवढं सोडून दुसऱ्यांच्या भरोश्यावर जावं लागतं. तिथून आपल्याला काहीच ऑप्शन नाही की आपण त्यांना बघू पण शकतो. पण व्यवसाय ही अशी गोष्ट असते ना की आपण त्यांना बघून आपण व्यवसाय करू शकतो, पैसा देखील कमवू शकतो. आणि थोडं सुरुवातीला 2 वर्ष असतात, 3 वर्ष असतात, खूप स्ट्रगल असते. पण जेव्हा आपण थोडं थोडं निवांत होतो आपल्याला मुलांना जास्ती वेळ देता येतो. म्हणजे व्यवसाय ही जॉबपेक्षा तरी मला असं वाटतं की खूपच चांगली गोष्ट आहे. आणि ती आपल्याला इतकं काही शिकवते, जॉब इतकं नाही शिकू शकत. जेव्हा आपण म्हणजे ऑलरेडी मल्टीटास्किंग तर घरामध्ये आहोच आहे, पण जॉबमध्ये आलं ना तर आपल्याला फायनान्शियल नॉलेज येतं, बाहेरचे लोक कसे असतात कळतात, किती सारे टाईपचे लोक आपल्याला भेटतात, कोणाचा स्वभाव कसा असतो, कोणाचा स्वभाव कसा असतो. आणि त्यामध्ये ना आपण खूप लवकर मॅच्युअर होत जातो. आयर्न फ्रेश ड्रायक्लीन ग्राहकांनी का चूज करावी आणि तिथेच का यावं? आयर्न फ्रेश ड्रायक्लीन ग्राहकांनी यासाठी चूज करावी कारण आमच्याकडे फक्त इको फ्रेंडली केमिकल वापरले जातात. त्यानंतर स्टीम प्रेसच वापरली जाते. स्टीम प्रेसमुळे कधीही तुमचा कपडा जळत नाही आणि त्याचा ब्राईटनेसही अजून वाढतो. त्यानंतर कस्टमरचं एक सॅटिस्फॅक्शन असतं की जेव्हा आमच्याकडे जो कस्टमर येतो तर त्याला जी समजून सांगण्याची आमची जी पद्धत आहे स्टाफची आणि त्याच्यावर आम्ही जसं वर्क करतो ते देखील कस्टमरला सांगतो. आता तुमचा व्यवसाय खूप छान पद्धतीने चालू आहे, पण मार्केटिंग करावी लागली असेल तर त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरल्या आहेत? मार्केटिंगबद्दल मी एक सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा संगमनेरमध्ये आयर्न फ्रेश ड्रायक्लिंग हे टाकलं तर तेव्हा ड्रायक्लिंग ह्या शॉपची किंवा ड्रायक्लिंग लॉन्ड्री याची मार्केटिंग करतात असं मला तरी वाटतं की कोणाला माहीत नसावं. कारण आम्ही जेव्हा फिरायचो असं कधी दिसलं नाही का कुठे इथे बॅनर लागलेला आहे का इथे इथे ड्रायक्लिंग करून मिळेल का इथे लागलेलं आहे का इथे, फक्त त्या शॉपच्या बाहेर लागलेलं असायचं. आणि जेव्हापासून आम्ही आलोय ना ज्या ज्या पद्धती आम्ही वापरल्या सुरुवातीला जे पॉम्पलेट देणं झालं किंवा रिक्षा फिरवणं झालं किंवा मोठे मोठे बॅनर लावणं झालं. आम्ही जी आपलं जेव्हा राम मंदिर झालं होतं तेव्हा आमची फर्स्ट स्कीम होती की 22% डिस्काउंट. त्यावेळेला आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला की अशा डिस्काउंटने आपलं खूप सारा सेल वाढू शकतो. त्यानंतर जे आम्ही सेल वगैरे चालू केलं की आतापर्यंत असं संगमनेरमध्ये ठीक आहे ड्रायक्लिंग ह्या कपड्यावर सेल चालू आहे हे आतापर्यंत कोणी ऐकलेलंच नव्हतं जे आम्ही चालू केलं. आणि मार्केटमध्ये जेव्हा हे कळालं की अरे आयर्न फ्रेश हे ना 6च महिने झाले चालू करून पण इतकं मार्केटिंग करता इतकं म्हणजे जे साईडचे जे लॉन्ड्रीवाले होते ना ते पण आम्हाला कॉल करायचे का तुमचे रेट कसे काय. आणि दुसरे पण जेव्हा लोक आम्हाला येऊन सांगायचे ना की अरे हे लॉन्ड्रीवाले बोलतात की हे आयर्न फ्रेशवाले ना यांनी आमचा धंदाच असं थोडा खाली करून टाकला. तेव्हा आम्ही विचार केला की मार्केटिंग ही अशी एक गोष्ट आहे ना ही कोणताही बिझनेस असो ती केलीच पाहिजे. त्याने आपला बिझनेस हा असा बूम करतो ना की नंतर आता 2 वर्ष झाले ना जर आपण थोडं जरी कमी झालो मार्केटिंगमध्ये तरी पण लोक ही माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात की एकाने जर केलेले असं ना तर ते लगेच दुसऱ्याला सांगताय का अरे हे इथं खूप छान आहे बरं का. आणि जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्ती मोठी झेप घ्यायची असेल आता 2च जर वर्ष झाले आणि आमची एवढी जर मोठी झेप आहे तर त्याला फक्त बेस हा फक्त मार्केटिंगचाच आहे. म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवसापासून आमचं चालू करायच्या आधीपासून मार्केटिंगवरच काम चालू होतं. आता व्यवसाय चालू आहे, व्यवसायात अनेक तत्व वापरले जातात तर तुम्ही कोणते तत्व पाळता त्यामध्ये? तत्व हे की वेळेमध्ये जाणं. सुरुवातीला पहिले तर आपण स्वतः काही काही गोष्टी करावं लागतं पण आता स्टाफ असल्यामुळे त्यांचे कामं रेग्युलरली लावून देणं, त्याच्यानंतर त्यांना डिवाइड करून देणं आणि संध्याकाळी जाताना तो पूर्ण फॉलोअप घेणं की हे सगळे कामं प्रॉपर झाले आहे की नाही. शॉपवर व्हिजिट केल्यानंतर तिथे कस्टमरला काय प्रॉब्लेम येत आहे ते रोज विचारणं की कोणत्या कस्टमरला आज काही प्रॉब्लेम आला आहे का की कोणाचं काही कंप्लेंट आहे का त्या सांगा. मग स्पेशली त्या कस्टमरला कॉल करून पण कन्फर्म करणं की तुम्हाला असा प्रॉब्लेम आला आहे का तर मग त्याच्यावर सोल्युशन काढणं. हे सगळेच तत्व बारीक नेरीक आम्ही जवळपास तुम्ही म्हणजे जर तुम्हाला कोणी दिसलं की आयर्न फ्रेशचा कस्टमर आहे तर त्यांना नेहमी विचारा की तुम्हाला जी शॉपमध्ये जशी सर्व्हिस भेटते आम्ही कितीही एखादा जर आपला कॉलेजचा स्टुडंट असेल किंवा 60 वयोवृद्ध असेल पण त्यांना नेहमी स्टाफ सर आणि मॅडम करूनच बोलणार. त्यांना इतकं छान वाटतं ना ते की अरे आपल्याला सर आणि मॅडम. तिथूनच आमचं सुरुवात चालू होते की म्हणजे हे महत्त्वाचे तत्व झाले जसं की खूप बारीक नेरीक गोष्टी असतात आणि कस्टमरला सॅटिस्फाईड करणं झालं.
असं काही मोटिवेशन असेल की जे तुम्हाला डेली मोटिवेट करतं? डेली मोटिवेट तर फक्त जसं सेल वाढतं तर सेलच मोटिवेट करतो. म्हणजे जर आपला आजचा जर सेल इतका आहे त्याच्याचा दुप्पट झाला किंवा ह्या महिन्याचा आहे तो दर महिन्याला ग्रोथ करतोय, तर हा एक खूप मोटिवेशन आहे. अरे आपण काहीतरी आता बरोबर आहे. म्हणजे जर जेव्हा आपला सेल दर महिन्याला जर वाढत जातो ना, तर ती एक खूप मोटिवेशनची गोष्ट असते आपल्यासाठी. आज आपला पॉडकास्ट बघतायत अनेक महिला बघतायत, तर जाता जाता त्यांना काय सल्ला द्याल आणि काय मार्गदर्शन कराल? मी सगळ्या महिलांना हे सांगेन की फक्त घरात बसून चूल आणि मूल करण्यात काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही उठा, काहीतरी करायलाच पाहिजे. जर तुमच्या मागे जर सासू सासरे असेल तर मुलं त्यांच्यावर टाका, जबाबदारी त्यांना द्या, पण तुम्ही बाहेर निघा, काहीतरी बिझनेस करा, जॉब करा आणि खूप काही करण्यासारखं आहे. आणि महिला इतकं काही काही करू शकता. जेव्हा मी स्वतः बिझनेसमध्ये आले म्हणून मी ही गोष्ट बोलू शकते की खूप मल्टीटास्किंग असतं आणि खूप नॉलेज असतं महिलांना, पण ते फक्त घरापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे खरंच मी सांगू इच्छिते महिलांना की तुम्ही घराच्या बाहेर निघा, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपली नवदुर्गा प्रियंका निमसे यांनी दाखवून दिलं, ध्येय, जिद्द, मेहनत असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. चला तर मग भेटूया नवीन नवदुर्गेसोबत पुढच्या भागात.